मुंबईचा महापौर कोण? अखेर निवड प्रक्रिया पूर्ण झाली. मुंबईतून प्राप्त झाली आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आता हाच व्यक्ती होणार मुंबईचा महापौर. नाव झाले आहे निश्चित. अचानक इतकी महत्त्वाची बातमी समोर आल्याने महाराष्ट्राच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कारण की कालपर्यंत महापौर भाजपाचा विराजमान होणार की शिंदेंच्या सेनेचा असणार की उद्धव ठाकरे गुप्त युती करून काहीतरी नवीनच घडवणार, असे 3 प्रश्न जनतेला पडले होते. पण आज अनपेक्षितपणे एक असे चौथे नाव समोर आलंय, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा कंप झालाय. लोकांचा राजकीय स्थितीवर आता विश्वासच राहिला नाही. कारण की अचानक आज सकाळी एक अशी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील नाराजी उघडपणे दिसली. आणि याच वादामुळे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात असा फैसला घेतला की ज्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दिल्लीतील सर्व भाजपचे दिग्गज नेते हादरले आहेत. मुंबईचा महापौर आज निवडला जातोय. ही निवड सामान्य नाहीये. मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत असा राजकीय धक्का बसलाय की देवेंद्र फडणवीसांची चक्क झोप उडाली. मग कोणते ते चौथे नाव आहे की जे महापौर पदासाठी आता शर्यतीत आले आहे? एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत काय मोठा निश्चय केला की ज्यामुळे भाजप पक्ष घाबरला आहे? चला जाणून घेऊया या विषयाचा पूर्ण सविस्तर वृत्तांत. आपल्याला ठाऊक आहे, यावेळच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या. 2 नंबर जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाल्या, तर 3रा क्रमांक आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. आता साहजिकच ज्याचे बळ जास्त त्याचाच महापौर बसणार. म्हणजेच भाजप महापौर पद त्यागणार नाही, असा दावा आता काही गोटाकडून केला जात होता. आरंभीला असे वाटले होते की 2.5 वर्षे सेनेचा आणि उर्वरित 2.5 वर्षे भाजपचा महापौर राहील, असे शिंदे म्हणत होते. पण भाजपला हा 50-50 फॉर्म्युला मान्य नसल्याचे स्पष्ट जाणवत होते. आणि अचानक आज सकाळी अशी घटना घडली, अशी पत्रकार परिषद झाली, ज्यामुळे सर्व गणितच बदलले. अखेर असे वेगळेच नाव समोर आले. या नावामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर निरनिराळे भूकंप पाहायला मिळालेच होते. पण मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत असा फेरबदल होईल कोणालाच वाटले नव्हते, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांना देखील मोठा धक्का बसला आहे असे वर्तवले जात आहे. आता शिंदे नक्की काय करत आहेत? ते आता भाजपसोबत आहेत की विपरीत जाणार की कोठे वळणार? या संभ्रम अवस्थेमध्ये आता भाजप पूर्ण अडकलीये. आता याच्या जोडीला भाजपच्या काही नेत्यांकडून एकनाथ शिंदे साहेबांना ईडीची भीती दाखवण्यात आली. ईडीची धाड पडणार, ईडीची चौकशी लागणार, अशा स्वरूपाची धमकी एकनाथ शिंदे साहेबांना काही भाजपच्या नेत्यांकडून दिली गेल्याची बातमी त्या क्षणी समोर आली होती. आणि यामुळे शिंदे साहेब सहजासहजी नमले नाहीत. त्या शिंदे साहेबांच्या सेनेकडे स्वतःचे मोठे संख्याबळ आहे आणि त्यांच्या समर्थनाशिवाय भाजपला मुंबईवर सत्ता गाजवता येणार नाही, हे एक त्रिकाला बाधित सत्य होते. आणि अखेर त्या धमकीला न घाबरता त्यांनी असा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळेच असे एक निराळेच नाव समोर आले आहे. कालपर्यंत माहोल अगदी वेगळा होता, पण आज सकाळी झालेल्या एका घडामोडीमुळे सर्व चित्रच पालटले, जे पाहून मुख्यमंत्री देखील हादरले. आता आपल्यासोबत शिंदे राहणार की नेमके जाणार, असे गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. काही ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंना ईडीची धमकी दिली होती, अशा अफवा पसरल्या होत्या. एक असे मोठे वातावरण तयार झाले. कारण आता शिंदे भाजपला महापौर भाजपचा होऊ देणार नाही, कारण की शिंदे सेनेकडे स्वतःचे बळ आहे. महापौर पदाच्या संदर्भात आता एक असेच वेगळे नाव समोर आले की ज्याचा आजवर कोणी अंदाज केला नव्हता. गेल्या 20 वर्षांतील सर्वात मोठी निराळी परिस्थिती आता मुंबईच्या महापौराबाबत निर्माण झालीये. एकनाथ शिंदे यांचा प्रवास आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हाकडे होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आता रंगलीये. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतानुसार एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे चित्र आता साधारणपणे अशा पद्धतीची माहिती समोर आलीये. आता तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, मुंबईमध्ये समुद्राच्या लाटांप्रमाणे राजकारण कधीच शांत नसते, नेहमी खळबळून जागृत होत असते. पण काल एकनाथ शिंदे यांनी असे भाष्य केले की ज्यामुळे फडणवीसांना देखील घाम सुटलाय. ते म्हणाले, आम्हाला सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे. खरोखर या प्रकरणाची सुरुवात काल दुपारपासूनच झाली होती. जेव्हा एकनाथ शिंदे यांची एक मुलाखत घेण्यात आली, त्या मुलाखतीमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी ते सूचक संकेत दिले आणि ज्यामुळे आज सकाळी महापौर निश्चित झालाय. महापौर आता असे एक नाव समोर आले ज्याचा कुणी अंदाज केला नव्हता. कालपर्यंत शिंदेंना दाबले जात आहे, शिंदेंना ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत, शिंदेंना कोणत्याही प्रकारे सत्तेपासून दूर ठेवण्यात येणार, अशा प्रकारच्या अफवा उठत होत्या. आणि हाच प्रश्न
प्रश्न पत्रकारांनी जेव्हा विचारला किंवा शिंदे साहेबांनी जे विधान वापरले ते वाक्य होते की आम्हाला सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे. मग आता पर्याय उपलब्ध म्हणजे काय? तर मग पर्याय होता उद्धव ठाकरेंसोबत गेल्यावर शासनाला अडचण येणार, कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे जर एकत्र आले तर हे जनतेला सुद्धा मान्य असेल. बाळासाहेब ठाकरे ब्रँडचाच महापौर बनेल अशी आता या ठिकाणी चर्चा केली जाते. पण संपूर्ण महाराष्ट्राला चकित करणारी बातमी जी समोर आली, कारण की काल रात्रीपर्यंत वाटत होते मुंबईवर भाजपचा झेंडा फडकणार किंवा एकनाथ शिंदेंचा कोणता तरी प्रतिनिधी महापौर बसणार किंवा 50-50% फॉर्म्युला जसा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत झाला होता की सुरुवातीला 2.5 वर्ष अशा पद्धतीने झाले होते तसे होणार. पण आता जे सत्य समोर आले ते अगदी निराळेच निघाले. उद्धव ठाकरे देखील काल संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत बोलले होते की नशीब आमचे जर चांगले असेल तर आमचाच महापौर होणार आहे. आणि एकाच वेळी 2 तासांच्या अंतरामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकच वाक्य बोलले आणि त्यामुळे मुंबईच्या गल्ल्यांपासून तर मंत्रिमंडळापर्यंत प्रत्येक जण आता हादरले आहेत. मग आता कोण होणार नवीन महापौर? कोणाचं नाव समोर आलंय? भाजपचा होणार, शिंदे सेनेचा होणार की शिंदे सेना अधिक उद्धव ठाकरे होणार की उद्धव ठाकरे अधिक भाजप होणार? सर्व माहिती उघड झालेली आहे, कारण की काल रात्री जो डाव टाकण्यात आलाय त्याने सर्व गणितं बिघडली. मग नेमकी काय घडले होते? कोणाचा महापौर आज निवडला जाणार? बैठकीमध्ये काय झाले? काय महत्त्वाची हालचाल समोर आली आहे? अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे थेट आपण जातोय. पहा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो निकाल लागला, 227 जागांपैकी आता जर महापौर निवडायचा असेल तर 114 जागांची गरज असते. मग आता भाजप ज्यावेळेस एक्झिट पोल येत होते किंवा ज्यावेळेस मतमोजणी होत होती तेव्हा प्रत्येकजण म्हणत होते की भाजप 120च्या पुढे जाणार. पण भाजपची जी गती आहे किंवा भाजपची जी घौडदौड आहे तर ती 89 जागेपर्यंत रोखण्यात त्या ठिकाणी यश आलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष साधारण 60च्या पलीकडे निघून गेला आणि 3 नंबरला शिंदे यांची शिवसेना ढकलली गेली. आता तरी लोकांना वाटत होते की भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढले आहेत म्हणून दोघांची युती होऊन कदाचित त्यांचा महापौर बसेल. पण खरा सत्ता संघर्ष तेव्हाच सुरू झाला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व विजेते उमेदवार एका हॉटेलमध्ये नेऊन ठेवले आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देखील स्वित्झर्लंडला रवाना झाले होते. घडामोडी वेगळ्या क्रमाने घडत होत्या, पण त्याच वेळेस जेव्हा उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर एक प्रकारची जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरले की जर ईश्वराच्या मनात असेल तर आमचा देखील महापौर होऊ शकतो. मग आता हे देव म्हणजे कोण? देव म्हणजे देवाभाऊ तर नाहीत ना, किंवा देव म्हणजे दुसरे कोणी असेल? तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. तर एका बाजूला मातोश्री आणि एकनाथ शिंदे यांचा संपर्क सुरू आहे अशा प्रकारच्या देखील अफवा त्या ठिकाणी उठल्या होत्या. तर काही जणांकडून तर असेही सांगण्यात आले की एक असे वेगळे नाव समोर आले जे नाव आजवर महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात चर्चिले जात नव्हते. ते नाव कोणत्याही यादीत नव्हते, ना कोणत्याही सर्वेक्षणामध्ये होते, ना कोणत्याही पोलमध्ये होते. त्या नावाची चर्चा आता सुरू झालीय. मग ते नाव नेमके कोणते आहे? कोणते ते नाव आहे जे आता महापौर पदासाठी त्या ठिकाणी समोर आलंय? पण त्याआधी 3 शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहेत. पहिली शक्यता भाजप स्वतःचा महापौर करेल. दुसरी शक्यता भाजप आणि शिंदे सेनेमध्ये 50-50% कालावधीसाठी महापौर वाटून घेतला जाईल. आणि तिसरी शक्यता जी आहे की शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन आदित्य ठाकरे यांना मुंबईचा महापौर बनवू शकतात. तर अशा प्रकारची देखील एक त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या बातमीतून हे तर स्पष्ट झालं की राजकारणात जे दिसतं ते नेहमी खरं असतंच असं नाही, आणि जे खरं असतं ते अनेकदा शेवटपर्यंत दिसतच नाही. आज दिवसाभरात ज्या घडामोडी आपण पाहिल्या, ज्या चर्चा ऐकल्या, त्या सगळ्यातून एकच संकेत मिळतो: मुंबईचा महापौर हा विषय अजूनही पूर्णपणे बंद झालेला नाही. आज काही गोष्टी अफवा असतील, काही गोष्टी रणनीतीचा भाग असतील आणि काही निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तच ठेवले जातील. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या लढाईत फक्त सत्ता नाही तर प्रतिष्ठा, अस्तित्व आणि पुढच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला एवढंच सांगेन, घाईघाईत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका. अंतिम निर्णय कागदावर आणि मतदानाच्या क्षणीच ठरतात. आता तुमचं मत मला खूप महत्त्वाचं वाटतं. तुमच्या मते पुढचा महापौर कोणाचा होईल आणि ही राजकीय सगळी खेळी कुठे जाऊन थांबेल? कमेंटमध्ये शांतपणे तुमचं स्पष्ट मत लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे सविस्तर समजावून सांगणारे अपडेट्स हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटसोबत.